नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिक अटक, अवैधरित्या भारतात घुसखोरीचा आरोप। नाशिक शहरात मध्यवर्ती गुन्हे शाखेने अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकाम साईटवर हे सर्वजण मजूर म्हणून काम करत होते। तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांची कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी यांना मिळालेल्या माहितीनुसार या बांधकाम साईटवर बांगलादेशी नागरिक काम करत असल्याचा संशय होता। त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 4 ते 5 दिवस तपास करून 8 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये सुमन कालाम गाझी वर्ष 27, अब्दुल्ला अलीम मंडल वर्ष 30, शाहीन मफिजुल मंडल वर्ष 23, लासेल नूर अली शंतर वर्ष 23, आझाद अरशद अली मुल्ला वर्ष 30, आलिम सुआन खान मंडल वर्ष 32, अल अमीन अमीनूर शेख वर्ष 22 आणि मोहसिन मोफिजुल मुल्ला वर्ष 22 यांचा समावेश आहे। या सर्वांकडे भारतीय नागरिक असल्याचा कोणताही वैध पुरावा नव्हता। मात्र 2 इसमांकडे बनावट आधार कार्ड असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले। पोलीस यंत्रणेची मोठी कामगिरी ही महत्त्वाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी आणि त्यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांची कडक भूमिका अधोरेखित झाली आहे। माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत। त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून, काही मजुराचे वेषांतर करून, तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कोणाकोणाचं काय कर स्वतः सुपरवायझर तसेच यांचं नाव घेतील ते यायचं इकडे। माझ्यातून सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे API चव्हाणके साहेब पुढे या। ठीक आहे, नेक्स्ट या। तसं माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाघ सर, हवलदार वाघ आमचे वाघ साहेब या पुढे। असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्या सोबत होत्या। तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा त्यांनी बनवला ते आमचे पठाण साहेब पठाण होते। पठाण साहेब या पुढे। आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो। रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली। खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली। वरिष्ठांकडून जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मांना ताब्यात घेतले। ही बांगलादेशी कडची होती। तसेच गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती, त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला। 4 दिवसापासून त्या ठिकाणी फिरत होतो, अधूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्करशी बोलत पण होतो। असे करीत असताना आम्हाला नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती। मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत। तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत। तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात आलं, जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। API माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती। माळी साहेब पुढे आपण। अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण 4 दिवस ही सर्व टीम वेषांतर करून, वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून, कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे। काल त्यांना 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत। त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे
याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत. काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले, ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे, अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स देताना खूप कॅज्युअल अप्रोच असतो, अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा. आपल्याकडनं काही तशा सूचना दिल्या जाणार आहेत? ऑलरेडी जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे निर्देश आहेत सर्व गव्हर्नमेंट एजन्सीजना ते खूप क्लिअर आहेत. व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही ओळखपत्र किंवा कुठलेही दाखले हे देणे, अशा प्रकारचे कुठले वेगळे निर्देश आमच्याकडून देण्यात यावेत किंवा काय असं मला वाटत नाही. का ऑलरेडी ते हलगर्जीपणा किंवा कनायवन्स केलेला आहे का, तर ते पुढे ज्या डेव्हलपमेंट्स होतील आणि त्या नक्की होतील तर त्या आम्ही आपल्याला कळवू योग्य वेळेला. पुढे जे कंट्रक्शन लोक आहेत त्यांना काही आपण सूचना देणार आहात का? ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.